एकदम असा स्पॉन्जी आणि सगळ्यात सोप्या पद्धतीने इथे आपण केक बनवणार आहे. खायला खूपच मस्त लागतो आणि अगदी असा सॉफ्ट असा आपला हा मैद्याचा केक होणार आहे. खायला खूपच म्हणजे खूपच मस्त लागतो आणि बनवायला खूप इझी आहे. आणि ह्या केकला मध्ये काय झालं ते तुम्हाला मी नक्की सांगणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला ही संपूर्ण जे व्हिडिओ आहे तो बघावा लागेल. त्या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार की ह्या केकला मध्ये इथे काय झालेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असा झालेला आहे. खायला खरंच खूप मस्त लागतो आणि बनवायला तर अगदी सोपं आहे. जास्त वेळ नाही लागत, प्लस जास्त साहित्य पण नाही लागत. अगदी घरगुती जे आपलं रोजच्या जेवणामध्ये वापर होतो ना, त्याच वस्तूंचा इथे वापर केलेला आहे. चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे. इथे आपल्याला मी रिफाईंड ऑइल घेतलेलं आहे 60 ml, म्हणजे 1/4 कप इथे मी तेल घेतलेलं आहे. रोजच्या आपण जे जेवणामध्ये तेल वापरतो ते. त्यानंतर इथे अर्धा कप म्हणजेच 125 ml मी इथे दही घेतलेलं आहे. दही इथे फ्रेश यूज करा, जास्त दिवस असलेलं किंवा आंबट दही यूज नाही करायचं आहे. मग इथे 1 कप मी आपली जी शुगर पावडर म्हणजे पिठी साखर आहे ती घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं. व्यवस्थित असे हे सगळं एकजीव झालं पाहिजे, म्हणजे जेणेकरून ह्याच्यामध्ये लम्स नाही राहिले पाहिजे. हे बघा, तुम्ही बघू शकता चांगलं असं जोरात असं फेटून घ्यायचं आहे. आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे, जेवढं तुम्ही फेटाल ना, कुठलाही केक बनवताना ही टिप समजा किंवा तुम्ही हे लक्षात ठेवून जर केलं ना, छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, तर अगदी असं परफेक्ट असं तुमचा केक बनेल. आणि अशाच काही 1-2 टिप मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा देखील केक अगदी सॉफ्ट आणि अगदी असा स्पॉन्जी होणार आणि खायला खूपच मस्त लागणार. हा केक मी जे बनवला ना, अगदी एका दिवसातच हा संपून गेलेला. त्यानंतर काय, व्यवस्थित हे सगळं फेटून घेतल्यानंतर आपण हे मैदा घालणार आहे. इथे मी 1.5 कप मैदा घातलेला आहे. आणि हे आपल्याला मैदा शक्यतो तुम्ही चाळूनच घालायचा, जेणेकरून त्याच्यामध्ये थोडेसे छोटे छोटे खडे किंवा लम्स होणार नाही. व्यवस्थित असं हे आपल्याला चाळूनच मैदा घालायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने जेणेकरून कसं कुठेही जे केक आहे ना, असं चिकट किंवा घट्ट असा होणार नाही. मस्त असा स्पंजी आपला हा केक होणार. आणि हे जेव्हा आपण बॅटर पूर्ण फेटून घेतो ना, तेव्हा देखील तुम्हाला खूप इझी जाईल, असं जर तुम्ही मैदा चाळून घेतला तर. हे बघा, असं सगळं व्यवस्थित हा मैदा मी इथे 1.5 कप मैदा घेतलेला आहे आणि हा चाळून घ्यायचा आहे. त्यानंतर अगदी फ्लेवरसाठी मी इथे 2-3 ड्रॉप व्हॅनिला एसेन्सचे घातलेले आहे, जेणेकरून कसा केकचा जे फ्लेवर आहे ना खूप मस्त लागतो आणि टेस्टला देखील खूप छान असा बनतो. त्यासाठी आपल्याला इथे व्हॅनिला एसेन्स घालायचं आहे. आणि नाही घातलं तरी काय हरकत नाही, पण घातलं तर खूप मस्त लागेल. त्यानंतर का व्यवस्थित हेच कंटिन्यू असं फेटून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकजीव होईपर्यंत हे फेटायचं आहे. हे बघा, असं फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मेन म्हणजे कसं अगदी स्पंजी होण्यासाठी आणि असं काय, कारण आपण हा एगलेस केक बनवतो, ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अंडं वापरलं नाही जाणार. आणि त्यासाठी आपण मस्त इथे दूध घातलेलं आहे. 150 to 60 ml मला इथे 160 ml दूध लागलेलं आहे. आणि मेन म्हणजे कसं, दूध मी पूर्ण सगळं एकदम नाही घातलेलं आहे. अगदी थोडं थोडं करत आपल्याला हे दूध घालून असं फेटून घ्यायचं, म्हणजे पूर्ण एकजीव करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि हे जर तुम्ही जास्त फेटलं, जेवढं फेटाल ना केक, तेवढा केक तुमचा अगदी असं स्पंजी होणार आहे. हे बघा, अजून थोडं मी म्हणजे बॅटर आपलं एकदम दूध घालून, कधी कधी बॅटर म्हणजे जे मैद्याची क्वालिटी असते त्याच्यावर पण डिपेंड करतं. त्यामुळे कसं एकदम दूध नाही घालायचं, अगदी थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही देखील ही टिप समजा किंवा लक्षात ठेवा की जे दूध आहे ना ते एकदम घालू नका, अगदी थोडं थोडं घालत हे व्यवस्थित असं फेटून घ्या, जेणेकरून जास्त वेळ पण हा जे बॅटर आहे ते आपलं फेटलं जाईल. हे बघा, पूर्ण इथे दूध मी वापरलेलं आहे. व्यवस्थित असं हे फेटून घ्यायचं आहे. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी म्हणजे जास्त वेळ पण नाही लागत. 5 मिनटामध्ये हा व्यवस्थित असा केकचं जे बॅटर आहे ना ते फेटून होतं. आणि मग काय, व्यवस्थित हे फेटून घेतल्यानंतर आपल्याला हे एकदम म्हणजे थोडंसं केकचं जे पूर्ण मटेरियल आहे ते टेक्स्चर त्याचं खूप छान येण्यासाठी इथे आपल्याला थोडा वेळ हे
रेस्टसाठी ठेवायचं. हे बघा तुम्ही बघू शकता किती स्मूथ असं हे बॅटर रेडी झालेलं आहे आणि इथे मी 10-15 मिनटासाठी हे साईडला ठेवून घेणार आहे. तोपर्यंत केक टिनला आपण किंवा केक कुठल्याही शेपचा तुम्ही बनवू शकता. इथे मी हार्ड शेपचा बनवलेला आहे आणि हे बघा त्याच्यामध्ये आपण जे मी बटर वगैरे कुठलंही यूज केलेलं नाही. आपलं घरातलं जे तेल यूज होतं ना त्याच तेलने मी टिनला ग्रीस करून घेतलेला आहे किंवा केकच्या मोल्डला ग्रीस करून घेतलं. त्याच्यानंतर इथे बटर पेपर घातलेला आहे आणि हे त्याला देखील थोडंसं ऑइल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे. आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा व्यवस्थित असं हे पूर्ण चारही बाजूला इथे आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे. मग इथे 10 मिनटं झाल्यानंतर इथे मी ओव्हन पण प्रीहीट करायला ठेवलेला होता. प्रीहीट करायला ठेवताना आपल्याला ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा बेकिंग इथे जे ना आहे पावडर घातलेली आहे आणि 1/4 स्पून इथे मी बेकिंग सोडा घातलेली आहे. आणि हे आपल्याला जेव्हा आपण ओव्हन गरम करत ठेवतो ना तेव्हाच हे घालायचं आहे. कारण जेव्हा आपण हे सोडा घालतो ना तर ॲक्टिवेट होण्यासाठी लगेच म्हणजे जास्त वेळ जर तुम्ही ठेवलं तर चांगला स्पंजीपणा येत नाही आणि तो ॲक्टिवेट झाल्यानंतर जर तुम्ही ठेवलात ना किंवा थंड कुठल्याही तुम्ही जर कढईमध्ये बनवत असाल तर कढई देखील तुम्हाला प्रीहीट करायला लागेल. त्यानंतर तुम्ही हे बॅटर त्याच्यामध्ये ठेवू शकता केकचं बॅटर. आणि इथे मी हे फेटेपर्यंत ओव्हन पण मी इथे प्रीहीटसाठी ठेवलेलं आहे. हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं. पूर्ण एकजीव झालं पाहिजे. व्यवस्थित हे फेटलं गेलं पाहिजे. त्यानंतर काय पूर्ण बॅटर मी इथे केक टिनमध्ये टाकलेलं आहे. हे बघा मोल्डमध्ये. इथे तुम्ही शेप इथे मॅटर नाही करत. इथे टेस्ट आणि जे स्पंजी एकदम केक झालं ना ते मॅटर करतं. तुम्ही कुठल्याही म्हणजे कुकर किंवा घरचं जे रोजचं भांडं आहे त्याच्या म्हणजे जेवणामध्ये जे काही तुम्ही भांडं किंवा पातेलं वापरतात ना त्याच्यामध्ये जरी केला तरी हरकत नाही. व्यवस्थित असं घालून थोडंसं असं डीप करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी हे ओव्हन 10 मिनटं प्रीहीट केलेला होता आणि 25 ते 30 मिनटामध्ये आपला केक रेडी होतो आणि आपल्याला 180 डिग्रीवर हा लावायचा आहे. मस्त असा एकदम हा बघू शकता तुम्ही स्पंजी असा हा केक रेडी होतो. बघू शकता किती छान असं झालेलं. बिलकुल हे स्टिकला चिपकत नाही. म्हणजे परफेक्ट असा हा बेक झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर पण बघा केकचा किती सुंदर असा आलेला आहे. आणि ह्याचा जे केकचा जे फ्रेग्रन्स येतो ना मस्त असा व्हॅनिला फ्लेवरचा खूप छान असा लागतो. आणि थंड झालं की हे मोल्डमधून आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असा हा केक झालेला आहे. अगदी मऊशीर म्हणजे अगदी तोंडात घातला ना की अगदी लुसलुशीत असा हा केक लागतो. खूप छान असा हा केक बनतो. आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त झालेला आहे केक. आणि मेन म्हणजे कसं बाहेरून केक आणून मुलांना देण्यापेक्षा मुलांना माझा केक भरपूर आवडतो. आणि हे बघा हे जे मध्ये हा प्रकार झाले ना माझ्या मुलाला केक खायला खूप आवडतो आणि हा थंड होईपर्यंत पण त्याला पेशन्स नव्हते. त्याने तो मध्ये एकदम कुस्करून ठेवलेला होता. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की घरी बनवा. तुम्ही देखील असा सॉफ्ट आणि अगदी स्पॉन्जी असा हा केक बनवू शकता. तेही कोणतं अंडं न वापरता. अगदी म्हणजे व्हेज हा एकदम मस्त असा हा एगलेस केक बनतो. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.